चला तर आज बनवूया शिमला मिरची। त्यासाठी मी इथं 2 चमचे करळ घेतले, 1 चमचा जवस, 2 चमचे धन पावडर, 1 चमचा जिरे, अर्धा चमचा बडीशोप, 4-5 लवंगा, 4-5 मिरे, दालचिनीचे तुकडे सगळे व्यवस्थित भाजून घ्यायचे। त्यानंतर 7-8 लाल मिरच्या भाजून घेतल्यात, शेंगदाणे पण भाजून घ्यायचे छान, 1 चमचा भर तीळ घेतलेत। हे सर्व थंड होईपर्यंत आपण इथे मिरची कट करून घेऊया। हे बघा, अशा प्रकारे पण तुम्ही कट करू शकता आणि दुसरी स्टेप अशा प्रकारे सुद्धा तुम्ही कट करू शकता। दोन्हीमध्ये मसाला छान भरला जातो। तर मसाला आपला थंड झालाय, याचं छान आपण पावडर तयार करून घेऊया। हे वेगळं करायचं आहे आणि शेंगदाण्याचं आणि तिळाचं वेगळं पावडर तयार करायचं आहे आणि हे दोन्ही मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यात टाकू आपण 1 चमचा मीठ, छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्याला छान व्यवस्थित मिक्स झालं की 1 चमचाभर तेल टाकायचं आहे आणि थोडंसं पाण्याचा शिपका मारून ओलं करून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व मिश्रण व्यवस्थित भरल्या जाईल आपल्याला मिरचीमध्ये। तर हे बघा, मी इथे व्यवस्थित असं सगळ्या मिरच्यांमध्ये मसाला भरून घेते। छान व्यवस्थित भरून झाला मसाला की कढई तापत ठेवली, त्यात टाकले तेल, मोहरी, 1 कांदा टाकायचा बारीक कट करून, 1 टोमॅटोचं असं पेस्ट तयार करून घ्यायचं आहे आपल्याला। कांदा छान लाल फ्राय झाला की अर्धा चमचा अद्रक लसूण पेस्ट, 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, हे सर्व छान फ्राय झालं की आपण सगळी मिरची आपण अशी प्रकारे इथं ठेवून घेऊया आणि त्यात टाकू वरतून टमाट्याचं जे आपण पेस्ट तयार केलं होतं ते टाकू। त्यानंतर वरतून थोडंसं मीठ पण टाकलं आहे, अगोदर पण आपण मीठ टाकलेलं आहे आणि हे सगळं झाकण ठेवून 10 मिनटं वाफू द्यायचं छान। त्यानंतर झाकण काढून परत एकदा आलटून पलटून घ्यायचं आहे व्यवस्थित, परत एकदा झाकण ठेवायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे आपली शिमला मिरची छान तयार झाली। ही शिमला मिरचीची जी टेस्ट आहे ती खूपच छान लागते आणि भाकरीसोबत तर खूपच छान लागते। याचा आतला मसाला वेगळा आणि बाहेरचा वेगळा, अशा प्रकारे खूप छान आहे। रेसिपी आवडली असली तर सबस्क्राईब करायला